31 डिसेंबरचा आणि नवीन वर्षासाठी जर तुम्ही अजून काही प्लॅन केलं नसेल ना, तर आजची ही रेसिपी नक्की पहा. ज्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही आणि कितीही पाहुणे आले ना, तरीही बनवायला जास्त वेळ लागणार नाही. झटकीपट तयार होणारी आज आपण मस्त अशी न्यू इयर पार्टीसाठी किंवा 31साठी मस्त असं आपण हा वडापाव तयार करणार आहोत. जो बनवायला तर सोपा आहे, परंतु खायला म्हणाल ना अतिशय भन्नाट आहे आणि यासोबत ना अगदी झटकीपट काही मिनिटात तयार होणारी अशी चटणीची सुद्धा रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे 31 आणि न्यू इयरसाठी जर तुमचा अजून प्लॅन झाला नसेल ना, तर टेन्शन घेऊ नका. ही रेसिपी नक्की करा. बनवायला सोपी, खायला भन्नाट. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर आपण आता इथे सुखं वाटण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवायचं आहे. लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. एक अख्खा गड्डा इथे मी घेतलेला आहे सोलून. त्यानंतर 1 ते 1.5 इंच आलं घेतलेले आहे. सोबतच काही कोथिंबीर आणि थोडीशी आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे आणि पाणी न टाकताच आपल्याला हे सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे. साधारणतः हा जो मसाला आपण तयार करणार आहोत ना, हा 10 पावांसाठीचा तयार करणार आहोत. तर हे पहा, असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. हे वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे. सालं काढून घेऊया आणि आपल्याला याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने वडापावसाठीची भाजी बनवतो ना, अगदी तशीच भाजी बनवायची आहे. परंतु ही जी भाजी म्हणजे हा जो मसाला आपण तयार करत आहोत ना, याला फोडणी न देताच आपण तयार करणार आहोत. तर हे 3 उकडलेले बटाट्यांची सालं मी इथे काढून घेतलेले आहे आणि चमच्याच्या मदतीने असे स्मॅश करून घ्यायचे आहे. किसणीने किसून घेऊ नका, कारण जेव्हा आपण हा वडापाव खातो ना, त्यामध्ये हे बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे असतात ना, ते खाताना छान लागतात. याकरता किसणीने न किसता अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहे. तर हे पहा, आणि बटाटे उकडताना ना शक्यतो कुकरच्या खाली पाणी टाकायचं आणि डबा ठेवून हे बटाटे उकडून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त ओलसर हा बटाटा राहत नाही. त्यानंतर जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ना, त्यातलं 2 चमचे यामध्ये घातलेलं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. पाव चमचा आपल्याला इथे गरम मसाला, धने पावडर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे यामध्ये लाल मिरची पावडर वापरत नाही आहोत. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. चमच्याने सगळे जिन्नस छान एकजीव करून घेऊया. तर इथे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल ना, तर हिरवी मिरची स्किप करायची आणि त्याऐवजी लाल मिरची पावडर वापरायची. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे हाताने मी हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेणार आहे. आता ह्या भाजीला जर तुम्हाला फोडणी घालायची असेल ना, तर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता किंवा अशी साधी सिंपल आपली ही भाजीसुद्धा तयार करू शकता. तर भाजी आपली तयार झालेली आहे, म्हणजे जो मसाला आहे ना, तो आपला इथे तयार झालेला आहे. आता लगेचच एक मिश्रण तयार करून घेऊया, बॅटर तयार करून घेऊया. साधारणतः 2 कप इथे मी बेसन पीठ घेणार आहे आणि लक्षात ठेवा, बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे बेसन पीठ डायरेक्ट असं भिजवतो ना, त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या राहतात, व्यवस्थित स्मूथ असं बॅटर तयार होत नाही. त्यामुळे हे जे पीठ आहे ना, ते आपल्याला चाळणीने छान असं चाळून घ्यायचे आहे. हे पहा, अशा वरती गुठळ्या राहिलेल्या आहे, हाताने मोडून घ्यायचं आहे. पीठ छान असं चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि अगदी आपल्याला चिमूटभर, आता तुम्हाला दाखवते ना, एवढाच सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे, जास्त घालायचा नाही. जास्त घातलं तर आपले जे वडे आहे ना, खूप जास्त तेलकट होतात. किंवा नसेल घालायचा ना, तुम्ही इथे खाण्याचा सोडा स्किप करून गरम तेलाचं मोहन घालू शकता, तरीही आपले जे वडे आहे ना, छान तयार होतात, जर तुम्हाला घालायचा नसेल तर. परंतु अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये घातला ना, वडे अजिबात तेलकट वगैरे काहीही होत नाही. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम मस्त अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. स्मूथ बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. आता हे ना आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं हलकं करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान फेटाल ना, तेवढे आपले जे वडे आहे ना, हलके फुलके आणि अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळे ही ट्रिक न चुकता लक्षात ठेवायची आहे. जेव्हाही तुम्ही भजीही बनवणार असाल ना, त्यावेळेला सुद्धा हे जे बेसन पीठ आहे ना, अगदी छान असं हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनटं. आता अजून एक महत्त्वाची टिप. आता हे जे मिश्रण आहे ना, जसं आपण वडापावसाठी बनवतो ना, अगदी तसंच बनवलेलं आहे. फक्त चेक करताना काय करायचं, आता हा जो चमचा आहे ना, तुम्हाला इथे दिसत असेल, जेव्हा मी ह्या मिश्रणामधून बाहेर काढला ना, त्याला जे कोटिंग आहे ना, अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. तर म्हणजे हे अगदी परफेक्ट आहे. हे असंच तुम्हालाही ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त घट्ट
किंवा पातळ ठेवायचं नाही. ही एक खास ट्रिक आहे, हे जे बॅटर आहे ना हे परफेक्ट झालं आहे की नाही ते चेक करण्याची. जर मिश्रण पातळ झालं ना तर आपल्या वड्यांना व्यवस्थित कोटिंग बसणार नाही किंवा जास्त घट्ट झालं तर नुसतंच खाताना बेसन पीठ लागेल. त्यासाठी हे मध्यम असं हे बेसन पीठ जे आहे ना ते भिजवलेलं आहे आणि साधारणतः मला इथे हे भिजवण्यासाठी ना बरोबर पाऊण कप इथं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. त्यानंतर इथे मी पाव घेतलेले आहे. आता हे जे पाव आहे ना त्याला आपल्याला मधोमध असा छेद करायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं होतं ना ते भरायचं आहे किंवा तुम्ही असे मधोमध 2 भाग सुरीने कट करून सुद्धा भरू शकतो. आता बऱ्याच भागामध्ये याला उलटा वडापाव किंवा पाव वडा असे म्हणतात किंवा अजून कुठचं जर नाव असेल ना ते मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. तर हे जे वडे आहे ना बनवायला सोपे आहे. वेगळे आपल्याला काही वडे तळावे लागत नाही आणि एकदाच तळलं आणि एक जरी खाल्ला ना तरी अगदी पोटभरीचा दमदमीचा आहे. असा हा 31च्या आणि न्यू इयरच्या पार्टीसाठीचा परफेक्ट असा हा मेन्यू आहे. तर नक्की तुम्ही जर अजून काही प्लॅन केले नसेल ना तर हा मेनू जरूर ट्राय करा. त्यामुळे काय होणार आहे आपल्याला न्यू इयरची पार्टीसुद्धा एन्जॉय करता येणार आहे. जास्त काही भांड्यांचा पसारासुद्धा होणार नाही. अगदी शॉर्टकट असा हा मेनू आहे. जास्त काही बनवायची किंवा जास्त काही फापट पसारा करायची सुद्धा गरज लागणार नाही. तर हे पहा आता हे जे मिश्रण आहे ना यामध्ये हा जो वडा आहे ना छान व्यवस्थित कोट झालेला आहे. आता तळून घेऊया. तळत असताना तेलाचं टेम्परेचर मीडियम गरम ठेवायचं आहे. मोठ्या गॅसवरती तळायचं नाही. तेलसुद्धा फार कडकडीत ठेवायचं नाही. नाहीतर काय होईल वडा फक्त वरतून असा हा रंग बदलेल, आतून कच्चा राहील आणि नुसतंच खाताना बेसन जे आहे ते कच्चं कच्चं लागेल. मध्यम गॅसवरती छान असा सोनेरी रंगावर येईपर्यंत अलटवत पलटवत हा छान असा तळून घ्यायचा आहे. तर हे पहा मस्त असे टम्म फुगलेले आहे आणि मस्त हे गरमागरम खायला सुद्धा अप्रतिम लागतात. यासोबत तसं बघायला गेलं तर चटणीची आवश्यकता नाही, परंतु एक मी साधी सिंपल सोपी चटणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर वडे छान असे तळले गेलेले आहे. सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया, कारण हे वडे भजी किंवा असे जे पाववडे आहे ना यासोबत मिरची खाण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे. तळलेल्या पदार्थांसोबत मिरचीचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते वेगळंच आहे. तर हे पहा आता हे जे वडे आहेत ना ते छान असे तळले गेलेले आहे. काढून घेऊया. राहिलेले सुद्धा आता सेम पद्धतीने तळून काढूया आणि जरासुद्धा हे वडे तेलकट झालेले नाही. तुम्हाला इथे दिसतच असेल. बऱ्याचदा सोड्याचं प्रमाण जास्त झालं ना तर हे वडे किंवा भजी असू ते खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळे मी इथे तुम्हाला अगदी चिमूटभर एवढाच यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे. तरीही वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही. तर मस्त हे गरमागरम वडे आणि मस्त त्यावरतून हिरवी मिरची ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. तर जेवढं आपण सारण तयार केलेलं होतं ना त्यामध्ये बरोबर आपले 10 वडे तयार होतात आणि 10 जे वडापाव आहे ना ते तयार होतात. मिश्रण कुठेही जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही. 10 जणांसाठीचा हा बेत आपण करू शकतो आणि एक जरी वडा खाल्ला ना तरीही पोट भरतं. आता लगेचच झटकीपट तयार होणारी चटणी तयार करून घेऊया. तर जे सुरुवातीला आपण वाटण तयार केलं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, अर्धी वाटी इथे मी आंबट दही घेतलेले आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ टाकून मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. तर चटणी ही तयार झालेली आहे. याला आपल्याला फोडणी वगैरे घालत बसण्याची गरज नाही. ह्या वड्यांसोबत ही जी चटणी आहे ना अतिशय भारी लागते. नक्की ट्राय करा. झाली की नाही झटकीपट तयार आपली ही चटणी. किंवा तुम्ही हा वडा असाचही खाऊ शकता किंवा तुम्हाला पुदिन्याची चटणी हवी असेल, गोड चटणी हवी असेल तर ती चटणीसुद्धा ह्या वड्यांसोबत खाऊ शकता. मस्त लागते. किंवा साधा सिंपल आपल्या मिरचीसोबत जरी खाल्ला ना तरीही हा छानच लागतो. तर हे पहा मस्त असं आतमध्ये बटाट्याचं सारण आहे आणि अगदीच भरगच्च हे सारण यामध्ये मी भरलेलं होतं. आता यावरतून चटणी टाकायची जी आपण तयार केलेली होती आणि सुकी लाल चटणी माझ्याकडे इथे होती ती सुद्धा यावरतून टाकून घेणार आहे. आवडत असल्यास मस्त असा यावरतून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडासा लिंबू पिळून जर खाल्ला ना तर अप्रतिम हा जो वडा आहे ना लागतो. तर नक्की हा 31ला हा बेत करा आणि कसे झाले तुमचे वडे ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून पाहत आहेत ना, कुठल्या शहरामधून पाहत आहे, कुठपर्यंत ही रेसिपी माझी पोहोचली आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा
म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल याची तर मला खात्रीच आहे. लाईक तर तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.